लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. देशभरात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा अंदाज. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार. सूत्रांची ही माहिती. 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय चढउतार. 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद असल्यानं तेल आयातीच्या खर्चामध्ये मोठी वाढ. मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर. पेट्रोलियम मंत्री असलेले हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3,000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमतींमध्ये देखील 50 रुपयांची वाढ होणार अशी सूत्रांची माहिती. विमान उड्डाण करण्यास लागणाऱ्या इंधनाच्या दरामध्ये आता गेल्या काही दिवसांपासून भरभराट वाढ झाली. तर एअर इंडिया कंपनी आता दररोज 100 फेऱ्या कमी करणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात. टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल. अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप. नाशिक रोडच्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी झालेली. अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलींचं लैंगिक शोषण प्रकरण. मुख्य आरोपी उजेर खान इक्बाल खानची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना आज पुन्हा एकदा अचलपूर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी 7ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका. भाजप अजित पवार शिंदेंच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात. सामनातून ही टीका. दादांचा पक्ष घेण्याची तयारी झालेली आहे. तर उद्या शिंदेंचे आमदार देखील भाजपमध्ये जातील. सामनातून हा दावा. नीलम गोऱ्हे आणि अंबादास दानवे यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. तर शिंदेंकडून गोऱ्हेंना आणि ठाकरेंकडून दानवेंना विधान परिषदेची पुन्हा उमेदवारी. राष्ट्रवादीचे उमेदवार जिशान सिद्दीकी यांच्याही संपत्तीत 2 वर्षांमध्ये 4 पट वाढ. तर गोऱ्हेंच्या संपत्तीमध्ये 6 वर्षांमध्ये 10 पट वाढ. बागेश्वर बाबाकडून आता शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. बागेश्वर बाबांना गाडीमध्ये महाराजांची प्रतिमा उलटी ठेवल्याची माहिती. तर याआधी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे बागेश्वर बाबावरती टीका झालेली. महापौर रितू तावडेंकडून मुंबईमधील नालेसफाईच्या कामांची पाहणी. रस्ते विकास आणि नदीच्या नालेसफाई कामांसाठी विविध ठिकाणी महापौरांच्या भेटी. स्थानिक लोकप्रतिनिधींसह अधिकारी दौऱ्यामध्ये सहभागी. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून आता नितेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावलं. जिल्हा बँकेमध्ये खातं कमी असल्यानं नितेश राणे पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. आमच्यासोबत काम करणारे पदाधिकारी स्टेजवर बसण्यापुरते. नितेश राणे यांची ही टीका. मुंबई महापालिकेच्या 80,000 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. महापालिकेच्या बजेटवरती 94 तास मॅरेथॉन चर्चा. तर निधीचं समान वाटप करा आणि मुंबईचा सर्वांगीण विकास करा अशी देखील मागणी. प्रत्येक आमदाराची मंत्री होण्याची इच्छा असते. माझीही मंत्री होण्याची इच्छा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची ही स्पष्ट कबुली. साताऱ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर. महेश शिंदेचे निकटवर्तीय राजाभाऊ बर्गेंच्या शहरातील संपर्क कार्यालयाचं आणि शाखांचं पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते उद्घाटन. शिंदेच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर देसाई यांचं पाठबळ असल्याचं समोर. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना ईडीचं समन्स. तर येत्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार. भोंदू घरात नॉमिनी असल्याची देखील माहिती. मुंबईमधील भाजप नगरसेवकांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज. पालिकेतील कामकाजावेळी नगरसेवक अनुपस्थित राहिले त्यामुळे नाराजी. काल तातडीच्या प्रस्तावावेळी अनेक नगरसेवक गैरहजर राहिलेले. कोंडव्याला कराची म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला नितेश राणेंचा पाठिंबा. पुण्याच्या कोंडव्यामध्ये दुर्बीण घेऊन हिंदूंना शोधावं लागतंय. सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्यानं केला. नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया. आज देशभरातल्या लाखो मोबाईलवरती सायरन वाजण्याची शक्यता. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अलर्ट देण्यासाठी सरकार ट्रायल घेणार. मोबाईलच्या डिझास्टर अलर्ट सिस्टीमच्या परीक्षणामुळे मोबाईलवरती सायरन वाजू शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सरकारचं हे आवाहन. विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम. तर आजपासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी येलो अलर्ट देखील जारी. 12वी बोर्ड परीक्षेचा आज निकाल होणार जाहीर. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल बघता येणार.
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव 3 पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह बाधित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये जवळपास 7 पोल्ट्री फार्ममधील तब्बल 1,40,000 कोंबड्यांची होणार केली. पुण्यात आयटी कंपनीमध्ये मॅनेजर असल्याचं सांगत तरुणीची लग्न करून फसवणूक. मॅनेजर असल्याचं सांगणारा ड्रायव्हर निघाला. लग्नानंतर तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. आंबेगाव पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल. पुण्याच्या खडकीमध्ये खंडणी विरोधी पथकाकडून एकाला अटक. बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगण्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. हितेश चांदणे असं या आरोपीचं नाव. सिंहगड किल्ला परिसरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह अखेर सापडला. सिंहगडाच्या खोल दरीमध्ये आढळला मृतदेह. हवेली आपत्ती व्यवस्थापनानं मृतदेह बाहेर काढला. मनीषा गायकवाड असं या 28 वर्षीय मुलीचं नाव. नाशिकच्या मनमाड या ठिकाणच्या कांदा निर्यातदार व्यापाऱ्याची 40,42,000 रुपयांना फसवणूक. बाजारभावापेक्षा अधिक दर देण्याचं आमिष दाखवलं. कोलकात्यातील व्यापाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये मुर्दुले या ठिकाणी जंगल सफारीसाठी नवीन पर्यटन प्रवेशद्वाराचं उद्घाटन करण्यात आलं. तर पर्यटनासोबतच स्थानिक नागरिकांना मिळणार रोजगार. येत्या काळामध्ये आणखी 3 गेट सुरू होणार असल्याची माहिती. गोंदियामध्ये मुथूट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न. 2 चोरटे आतमध्ये शिरून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करत असताना सायरनमुळे चोरीचा डाव फसला. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये कौटुंबिक वादातून मुलाकडून पित्याची हत्या. चाकूच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानं पित्याचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी. अमरावतीच्या मेळघाटमधील अनेक ब्रिटिशकालीन पूल मुदतबाह्य. दुरुस्ती किंवा नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव नाही. आदिवासी आणि पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याचं म्हणत युवक काँग्रेसचा आंदोलनाचा देखील इशारा. कल्याणच्या गांधारी या पुलावरती आता भीषण वाहतूक कोंडी झाली. पडगा ते कल्याण मार्गावरील गांधारी पुलावरती मोठी वाहतूक कोंडी. खासगी बस बंद पडली त्यामुळे वाहनांच्या लांबच रांगा. गेल्या 1 तासापासून ट्रॅफिक या ठिकाणी ठप्प. कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकली त्यामुळे आपत्कालीन सेवेला फटका. रायगड जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कायम. मुंबई गोवा महामार्गावरती सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा. सलग 3 दिवस सुट्ट्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर कोकणच्या दिशेने निघाले. त्यामुळे वाहतूक कोंडी. खरवली ते मुगवली फाट्यापर्यंत 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा. जळगावमध्ये मुंबई नागपूर महामार्गावरती वाहतूक ठप्प. वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा. पुलावरती ट्रॅक्टरचा टायर निघळून पडला आणि त्यामुळे बंद वाहतूक ठप्प. नागपूरमध्ये एका मॉलमध्ये लिफ्टमध्ये नागरिक अडकलेले होते. सीताबडी परिसरातील फॉर्च्यून मॉलमधली ही घटना. लिफ्टमध्ये 5 ते 6 जण अडकले होते. 20 ते 25 मिनिटांनंतर अग्निशमन दलानं या सर्व नागरिकांना बाहेर काढलं. नाशिक शहरातील काही भागात आज पाणी पुरवठा बंद असेल. नाशिक पूर्व आणि सिडको भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहील. महावितरणच्या कामांमुळे दुपारच्या सत्रातील पाणी पुरवठा बंद असेल. संध्याकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता. नागपूरमधील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफची देखील हजेरी बघायला मिळाली. नागपूर ग्रामीण कबड्डी संघटनेचे अध्यक्ष असलेले संकेत बावनकुळे यांच्या आग्रहामुळे जॅकी श्रॉफ यांची उपस्थिती. बुलढाण्यातील आता ज्ञानगंगा अभयारण्य मार्गावरती कदमापूर शाळेचा अनोखा उपक्रम. पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी राबवली पाण्याची चळवळ. उष्माघातापासून पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी हा नवीन उपक्रम. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा डिजिटल स्वगणना करत जनगणनेमध्ये सहभाग. पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय. शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीला 15 मेपर्यंत मुदतवाढ द्यावी. धनंजय मुंडेंची पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे ही पत्राद्वारे मागणी. बीडमध्ये आता 10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ. माहेरातून पैसे आणण्यासाठी विवाहितेला घरातून हाकललं. पती, सासू सासरे आणि दीर अशा 4 विरुद्ध गुन्हा दाखल. नागपूरमधील निम्म्या सिग्नलवरती अद्याप ग्रीन नेट नाही. 30 एप्रिलपर्यंत ग्रीन नेट लावण्याचे नागपूर पालिकेने दिले ते निर्देश. अर्धा उन्हाळा संपला तरी सिग्नलवरती ग्रीन नेट नाही. महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडून 18 सिग्नलवरती ग्रीन नेटसाठी 65 लाख निधीला मंजुरी. कराडच्या कृष्णा कारखान्यामध्ये सभासद शेतकऱ्यांचा सन्मान. पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद मेळावा संपन्न. आमदार अतुल भोसले आणि त्यांच्यासोबतच चेअरमन असलेले सुरेश भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.